नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BEdला जो गणित अध्यापन पद्धती नावाचा विषय त्या विषयातील उपचारात्मक अध्यापनाची गरज नीड ऑफ रेमेडियल टीचिंग याविषयी माहिती घेऊ। मी प्राध्यापक MR जोशी MA मेडसेट श्री शारदाबाई शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करते। चला तर पाहूया उपचारात्मक अध्यापनाची गरज नीड ऑफ रेमेडियल टीचिंग। प्रस्तावना। उपचारात्मक अध्यापन रेमेडियल टीचिंग म्हणजे अशा विद्यार्थ्यांसाठी केलेले विशेष अध्यापन ज्यांना विशिष्ट विषय किंवा संकल्पना समजण्यात अडचण येते। शिक्षण प्रक्रियेत सर्व विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, शिकण्याचा वेग आणि आकलनाची पातळी वेगवेगळी असते। काही विद्यार्थ्यांना विशिष्ट संकल्पना शिकताना अडचणी येतात, त्यामुळे त्यांचे शैक्षणिक प्रदर्शन किंवा शैक्षणिक प्रगती ही कमकुवत राहते। या परिस्थितीत उपचारात्मक अध्यापन गरजेचे ठरते। आता उपचारात्मक अध्यापनाची गरज का आहे? नंबर 1, विद्यार्थ्याच्या शैक्षणिक त्रुटी दूर करण्यासाठी। प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या गतीने शिकतो। काहींना गणित, विज्ञान, भाषा किंवा इतर विषयातील मूलभूत संकल्पना समजण्यासाठी अधिक वेळ आणि मार्गदर्शन लागते। उदाहरणार्थ, गणितात अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी समजत नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन दिल्यास त्यांच्या संकल्पना स्पष्ट होतात। नंबर 2, नैदानिक मूल्यमापनानंतर सुधारणा करण्यासाठी। नैदानिक कसोटीद्वारे विद्यार्थ्यांच्या कमकुवत असलेल्या बाबींचे निदान केल्यानंतर त्यावर उपाय करणे आवश्यक असते। उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याच्या वर्गसमीकरणे सोडविण्याच्या पद्धतीत चुका होतात किंवा भूमितीत सिद्धता लिहिताना त्याला अडचणी येतात। जर त्यानुसार त्यांना त्याबाबत विशेष अध्यापन केले तर त्यांच्या अडचणी वा चुका दूर होतात। नंबर 3, शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी। उपचारात्मक अध्यापनामुळे विद्यार्थी मूळ संकल्पना समजून घेऊ शकतात, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो। शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन त्यानुसार अध्यापन करू शकतात। चौथा आहे स्थगन व गळती, स्टॅग्नेशन अँड ड्रॉपआउट कमी करण्यासाठी। ज्या विद्यार्थ्यांना गणित विषय समजत नाहीत त्यांना गणिताच्या अभ्यासातील रस कमी होतो आणि काही वेळा ते गणिताच्या भीतीने वा गणित न समजल्याने परीक्षेत वारंवार नापास होतात व त्याच वर्गात राहतात किंवा शाळा सोडण्याचा विचार करतात। उपचारात्मक अध्यापनामुळे त्यांचा अभ्यासातील रस वाढतो आणि शालेय स्तरावरील स्थगन व गळतीचे प्रमाण कमी होते। त्याच्यानंतर 5वं आहे सर्वसमावेशक शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी इन्क्लुझिव्ह एज्युकेशन। शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी सुलभ आणि प्रभावी व्हावे यासाठी उपचारात्मक अध्यापन आवश्यक आहे। विशेषतः मंदबुद्धी, डिस्लेक्सिया, डिस्कॅल्क्युलिया यासारख्या अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्या समाजातील पहिली पिढी शिक्षण घेत आहे त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त ठरते। आता उपचारात्मक अध्यापनाची तत्त्वे काय ती पाहूया। उपचारात्मक अध्यापन करताना खालील तत्त्वे पाळली जातात। नंबर 1, विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वैयक्तिक अध्यापन होणे आवश्यक आहे। नंबर 2, सरळ, सोप्या आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा अध्यापन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असते। नंबर 3, चित्रे, व्हिज्युअल एड्स, हाताळणी साधने आणि खेळांचा किंवा कोड्यांचा उपयोग यामध्ये केला जाणे आवश्यक आहे। नंबर 4, विद्यार्थ्यांना अडचणी किंवा शंका विचारण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे। नंबर 5, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन झाले पाहिजे आणि त्यांना वेळोवेळी प्रत्याभरण फीडबॅक दिला गेला पाहिजे। या निष्कर्ष असा आहे किंवा समारोप असा आहे, उपचारात्मक अध्यापन हे विद्यार्थ्यांच्या गणितातील संकल्पनात्मक स्पष्टतेसाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला संधी मिळावी आणि त्याने शिक्षणात प्रगती करावी यासाठी हे प्रभावी असे तंत्र आहे। धन्यवाद। थँक्यू। सबस्क्राईब करा, शेअर करा।